नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की राघवला समजते की सवी त्याची मुलगी आहे। तेव्हापासून राघव हा सवीवर आणखीनच प्रेम करण्यासाठी लागतो। सवीशिवाय तो कोणतेही एकही सेकंद राहण्यासाठी तयार नसतो। तेव्हा सिंधू ही जेलमधून सुटून येते आणि सवीला आपल्यासोबत आपल्या घरी घेऊन जाते। राघवने सवीसाठी जी काही शॉपिंग केलेली असते ती शॉपिंग आणि ते सर्व हे बघून त्याला सवीची खूप आठवण येत असते। तेव्हा लगेच तो रात्री सिंधूच्या घरी जायला निघतो आणि सिंधूच्या घरी आल्यानंतर तो सिंधूला म्हणत असतो की सिंधू मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, पण मला सवीपासून आणखीन दूर लुटू नको, कारण इतके दिवस मला माहिती नव्हते की सवी माझी मुलगी आहे, त्यामुळे तिला आता एका बापाचे प्रेम मिळून दे। सिंधू म्हणत असते की राघव प्लीज, तुम्ही तिचे वडील आहात हे प्लीज सवीला सांगू नका। राघव म्हणतो एक ना एक दिवस सवीलाही समजणार की मी तिचे बाबा आहे। कित्येक दिवस ती नांदगावच्या झाडावर तिचे बाबा केव्हा येणार आणि मीच त्याचे उत्तर तेथे लिहून ठेवले होते की बाबा लवकरच येत आहे। त्यावेळी मला माहिती नव्हते की सवी माझी मुलगी आहे आणि आता प्लीज तू सवीपासून मला दूर करू नको। तर राघव हा सिंधूकडून प्रॉमिस घेतो की सिंधू मला प्रॉमिस कर, मी सवीला सांगत नाही की मी तिचा बाबा आहे, पण तुम्हाला एक प्रॉमिस कर की तू आणि सवी माझ्या घरी राहण्यासाठी येतान आणि आपण एकत्र राहूयात, अंकुर, तू, मी आणि सवी। तर सिंधू म्हणत असते की राघव सर हे कसे शक्य आहे, कारण तुम्ही मधुताईंबरोबर ऑलरेडी लग्न केले आणि मधुताईंच्या मनाला काय वाटन, कारण त्या किती बदलल्यात। राघव म्हणत असतो की सिंधू आत्तापर्यंत मी फक्त घरच्यांसाठी मधुबरोबर लग्न केले, कारण तू गेली त्यावेळी माझी परिस्थिती अशी झाली होती की मी स्वतःला जिवंत सुद्धा असून मेल्याच्या संदर्भात राहत होतो। तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे, पण तू हे का समजून घेतले नाही? एकदा सुद्धा तुला का वाटले नाही की आपल्या राघवला कॉल करावा, राघवची काय अवस्था झाली असेल, आपल्याशिवाय राघव राहू शकत नाही। एकदा तरी तू माझा विचार का केला नसेल? रात्रंदिवस मी रूममध्ये स्वतःला पॅक करून घेत होतो आणि तुझी रात्रंदिवस मला आठवण येत होती, पण त्याचवेळी मला मधूने आधार दिला। मला मधूचा खूप राग होता, मी अजूनपर्यंत सुद्धा मधूला ते हक्क दिलेले नाही जे हक्क तुला दिले होते सिंधू। तर राघवने मधू आणि त्याच्या जीवनातील सर्व सत्य हे सिंधूला सांगितलेले असते। सिंधूला सुद्धा खूप मोठा पछतावा होतो, कारण तिला सुद्धा वाटत असते की खरंच माझी खूप मोठी चूक झाली। एका बापापासून मी त्यांची मुलगी आणि मुलगा हिरावून घेतला आणि मधुताईंबद्दल खूप मोठा असा गैरसमज सुद्धा मी करून घेतला। तेव्हा ती सुद्धा राघवला सॉरी बोलते। राघव म्हणत असतो की सिंधू प्लीज, मला सवीवर खूप प्रेम करायचे, जे जीवनामध्ये सुख आहे ते प्रत्येक गोष्ट अशी सवीला द्यायची। सिंधू म्हणत असते की राघव सर मी तुम्हाला प्रॉमिस करते की मी सवीला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा सवीबरोबर मी कायम सोबतच ठेवीन, कारण माझे सुद्धा राघव सर तुमच्यावर खूप प्रेम होते। पण जेव्हा मी तुम्हाला सांगत होते की मधुताईंना सोडून आणू नका, पण तरी सुद्धा तुम्ही त्यावेळी माझे ऐकले नाही, आपल्या बाळाचा सुद्धा तुम्ही त्यावेळी विचार केला नाही आणि मला आता एक गोंडस मुलगी झाली। राघवला सुद्धा माहिती असतं की ती मुलगी आपलीच आहे, कारण राघवला सिंधूच्या चरित्र्यावर खूप असा विश्वास असतो। सिंधू कसेही असे कृत्य करणार नाही की आपल्या चरित्र्यावर ती दोष उडील। काकूला वाटत असते की सिंधू हे सर्व मुद्दाम करते आणि मुद्दाम करून तिला राघवच्या प्रेमामध्ये आणि या घरामध्ये परत यायचे म्हणून ती हे सर्व नाटक करते। ती सवी दुसऱ्याच कुणाची तरी मुलगी असेल, पण राघव काकूला म्हणत असतो की आता तुम्ही जर परत सवीला काही एक शब्द जरी बोलला आणि सिंधूला सुद्धा तिच्या चरित्राबद्दल एक अपशब्द सुद्धा काढला, तरी या घरात मी तुमचे त्यांच्याबद्दल काही एक ऐकून घेणार नाही। सिंधू ही राघवला प्रॉमिस करते। राघव म्हणत असतो की मी घरातल्यांना प्रत्येकाला सांगितले की सवी आपल्या घरची मुलगी आहे आणि सवीला आपण दूर ठेवू शकत नाही। तर सिंधू म्हणत असते की राघव सर मी तुम्हाला प्रॉमिस करते की आजपासून आपण एकत्र राहूयात, पण तेवढ्यात मधू तेथे आलेली असते आणि सवी ही राघव आणि सिंधूसोबत एक अशी मस्त सेल्फी काढते। त्याचवेळी त्या तीन त्रिकुटी कुटुंबाला एकत्र पाहून मधूला मात्र खूप मोठा धक्का बसतो। मधू विचार करते की आता सिंधू आलेली आहे, त्यामुळे आता काय होणार माहिती नाही। तेव्हा सिंधू राघवला विचारते की मधुताईंना हे मान्य आहे का की सवी आणि मी तुमच्या घरात राहण्यासाठी आलो तर चालेल का?
तर राघव म्हणत असतो की मधुला का विचारायचे, तो माझा हक्क आहे, माझा प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करू शकतो, मधु यामध्ये निर्णय घेणारी कोण आहे. सिंधू म्हणत असते की अंकुरची आई. तर राघव म्हणत असते की नाही सिंधू, खूप काही चुकते तुझे, मधु फक्त नात्याने माझी बायको लागते, फक्त त्या घरासाठी, पण अजूनपर्यंत कोणतेही हक्क मधुला नाही. तर लगेच राघव म्हणतो की सिंधू ठीक आहे, मी सवीला तिचे बाबा आहे हे सांगत नाही, कारण सवी विचारीन की इतके दिवस तुम्ही कुठे होतात आणि आई आणि तुमच्यामध्ये असे कोणते वाद झाले म्हणून तुम्ही वेगळे राहता, असे अनेक प्रश्न ती विचारू शकते. तर सिंधू म्हणते की हो राघव सर, सवी लहान आहे आणि आत्ताच तिच्या मनाला जर इतका मोठा धक्का बसला तर ती तुम्हाला केव्हाही माफ करू शकणार नाही आणि माझ्यावर सुद्धा सवी रागवेल. तर सवी म्हणते, राघव म्हणत असतो की मी सवीला असे सांगतो की मी सवीला ॲडॉप्ट घेण्यासाठी तयार आहे, कारण अंकुरला सुद्धा वाटत असते आणि सवीला सुद्धा वाटत असते की एकत्र यावे. तर राघव हा सवीला आणि अंकुरला सांगतो की आता तुम्ही जे काही म्हणता ते मी करण्यासाठी तयार आहे. सवीला सुद्धा खूप आनंद होतो आणि अंकुरला सुद्धा. तेव्हा अंकुर सर्व तयारी करत असतो आणि घरातील सर्वांना हे सर्व सांगतो की आपल्या बाबांनी सवीला ॲडॉप्ट घेण्याचे ठरवले. तर ते ऐकून काकू आणि बाकी सर्वांच्या पायाखालची जमीन हदरते. मात्र राजश्रीला खूप आनंद झालेला असतो आणि रत्नाकरला सुद्धा. तेव्हा सिंधू आणि राघवने एकमेकांना माफ केलेले असते आणि एकमेकांना माफ करून त्यांनी सवी आणि अंकुरसोबत एक छान अशी सेल्फी सुद्धा काढलेली असते. तेव्हा राजश्री ठरवते की सवी या घरची नात आहे, आत्तापर्यंत तिचे लहानपण आम्ही काहीच अनुभवले नाही, तिचे जे काही लहानपणापासून लाड आणि प्रेम तिला आम्ही काहीच देऊ शकलो नाही. पण सिंधू, मी तुला एक विनंती करते की सवी या घरात पाऊल टाकणार, कारण सवीची या घरात पाऊल टाकण्याअगोदर एक छान अशी लक्ष्मीच्या पावलांनी तिची पूजा होईल आणि मी तिच्यासाठी एक कार्यक्रम म्हणजे पूजा ठेवलेली आहे. सिंधू, तुला जर हे मान्य असले तर तू हो म्हण, कारण मला सवीला सुद्धा आजीच्या नात्याने खूप काही प्रेम द्यायचे आणि माझा राघव तर रात्रंदिवस तुमच्या प्रेमामध्ये वेडा झालेला आहे. तू प्लीज राघवला समजून घे. राघव तुझ्याबरोबर जे काही वागला ते फक्त एका मुलीच्या प्रेमासाठी आणि एका बायकोच्या प्रेमासाठी. तर सिंधू म्हणत असते ठीक आहे राजश्री आई, तुमचा सुद्धा तितकाच हक्क आहे जितका माझा, आणि मी तुमच्यापासून तुमच्या नातवाला हिरावून तर घेतले, पण आता सवीला मी हिरावून घेऊ शकत नाही. तर आता राजश्रीने धूमधडाक्यात अशी रत्नपारखी कुटुंबात लक्ष्मीच्या पावलांनी तयारी केलेली असते आणि सवी, सिंधू आणि बाकी सर्वजण खूपच छान तयार झालेले असतात. आणि आता सवीची एंट्री ही रत्नपारखी कुटुंबात लक्ष्मीच्या पावलांनी होणार असते आणि सवीबरोबर ही सवी लक्ष्मीच्या पावलांनी कुंकवाच्या या पाण्यामध्ये पाय बुडवते आणि रत्नपारखी कुटुंबात प्रवेश करते आणि त्याच वेळी सवीचा तोल जातो, म्हणून सिंधू ही धावतच सवीला धरण्यासाठी जाते आणि सिंधूचे पाय सुद्धा त्या कुंकवात हे बुडतात आणि तेच पावलं हे रत्नपारखी कुटुंबात सवीबरोबर सिंधूचे सुद्धा उमटतात. तर मधूला खूप मोठा धक्का बसतो. मधू म्हणत असते की सवीबरोबर सिंधूने सुद्धा रत्नपारखी कुटुंबात हा प्रवेश केला म्हणजे लक्ष्मी ह्या घरात आलीच आणि लक्ष्मीबरोबर तिची मुलगी सुद्धा. तर मधूला आता वाटत असते की राघवच्या जीवनातून आपली हकलपट्टी होणार आणि आजपर्यंत राघवने आपल्याला कोणताही हक्क दिला नाही. इतक्या दिवस आपण राघवच्या प्रेमासाठी इतकं झरलो, सिंधूबरोबर इतके हे कारस्थान केले, सिंधूला खूप काही असे कटकारस्थान करून तिला शेवटी या घरातून घालवले होते, पण आज लक्ष्मीच्या पावलांनी ती आपल्या मुलीला घेऊन या घरात तिने प्रवेश करते आणि मधूसुद्धा ही सिंधूपुढे हरलेली असते. तर राघव आणि रत्नपारखी कुटुंबाने सिंधू आणि सिंधूच्या मुलीसह लक्ष्मीचे पावलांनी त्यांचे स्वागत केलेले असते. तर आता हे धूमधडाक्यातील स्वागत घरामध्ये कशी एंट्री करणार हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. तर आता मालिकेत आणखीनच भयानक वळण लागलेले आहे आणि मालिका ही नवीन 10 वर्षांनी पुढे जाणार असते आणि आता आपण पुढे काय होणार हे सत्य लवकरच बघत आहोत. तर असेच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिका बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा.